मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्या उपचारांमध्ये कोणतीही कमी पडू दिली नाही. तुम्ही परक्या मुलीसाठी एवढा मोठा खर्च केलात, माझी मनापासून खूप काळजी घेतलीत. माझ्यासाठी खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. अहो, आता या गोष्टीचं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. तुम्ही केलेली ती धावपळ, माझी घेतलेली काळजी, याचं मोल मी नाही करू शकत सर. तुम्ही जो माझ्यावर खर्च केलाय तो मी देऊ शकते. सर, मला थोडा वेळ लागेल, परंतु हप्त्याने मी नक्कीच ते पैसे देण्याचा प्रयत्न करेन. आता अर्जुनला या बोलण्याचा खूप राग आलेला असतो, तेव्हा तो जोरात ती डायरी आपटतो आणि झोपून घेतो. सायली आता त्याच्याजवळ जात त्याला विचारते, सर काय झालं? अहो, तुम्ही का बोलत नाहीत? तेव्हा अर्जुन काही न बोलता एकदम डोळे बंद करून घेतो. तेव्हा मनातल्या मनात आता सायली अर्जुनचाच विचार करत राहते की नक्की काय झालं असेल अर्जुन सरांना, एवढा कसला राग आला असेल. तर दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे दोघेही बोलत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही प्लीज महिपतवरचा राग सोडा. ती नागराज म्हणतो, हे पहा, एवढ्या पैशांमध्ये मी दुसरा कोणीतरी प्रामाणिक माणूस पाळेल आणि तो माझं नक्कीच काम करेल. त्याला काही वर्षांपूर्वी 3 माणसांना मारायला सांगितलं होतं, ती तिन्हीच्या तिन्हीही जिवंत आहे. तेव्हा आता प्रिया म्हणू लागते, महिपतच्या हात दगडाखाली अडकले. साक्षीने विलासचा खून केलाय आणि त्यामध्ये ती अडकलीये, त्यामुळे तिला सोडवण्यासाठी महिपत आपलं काम नक्की करेल. तो स्वतः सायलीला मारायला जाईल असं वाटतंय, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर जरा विश्वास ठेवा. तेवढ्यातच आता तेथे रविराज येतो आणि तन्वी, तू एवढा वेळ काय करतीयेस असं विचारतो. पुढे आता नागराजला पाहून तो म्हणतो की तुम्ही एवढा वेळ गप्पा मारताय, नक्की काय बोलत होतात? तेव्हा नागराज आता विषय टाळतो आणि म्हणतो, मी हिला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू लवकरात लवकर लग्न करून टाक. तेव्हा रविराज लगेच लग्नाचा विषय काढत म्हणतो की जे झालं ते झालं, पण आता अर्जुनला तुला विसरायला हवं आणि तू मला म्हणाली होती. तेव्हा आता माझ्या क्लायंटचा एक मुलगा आहे, त्याला तू भेटून घे. तेव्हा ती म्हणते, पण बाबा? तर बाबा वगैरे काही नाही, मी म्हणतोय तेच आता तू करायचं. तर नागराज म्हणतो, मी पण तिला तेच समजवतोय आणि सुमनने मला सगळं काही सांगितलंय. रविराज म्हणतो, आपण या विषयावर नक्कीच डिस्कस करू. असं म्हणून नागराज रविराज आता तेथून जातात. तर प्रिया लगेच मोबाईल हातात घेत साक्षीला मेसेज करते, मी तुझ्या अण्णांमध्ये आणि नागराजमध्ये पॅचअप करण्याचा प्रयत्न करतीये, पण मध्येच तो रविराज कलमडला. तू काळजी करू नको, मी नक्कीच हे काम करेल. तर इकडे सायली ही गाढ झोपलेली असते. अर्जुन आता मध्यरात्री उठतो, तेव्हा त्याला सायलीचं सगळं बोलणं आठवत असतं की सायली आता पुन्हा माझा खर्च देणार, हे काही मला पटत नाही. आता ती जी डायरी असते त्या डायरीवर अर्जुन काहीतरी लिहितो आणि त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. तर दुसरीकडे पूर्ण आजी देखील अजूनही साखर झोपेत असतात. तेव्हा त्यांना आता स्वप्न पडतं, समोर प्रतिमा आली आहे, मी रूममध्ये बसलेली आहे. तर आता प्रतिमा जरा नाराजच आहे. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, प्रतिमा तू आलीस? आता पूर्ण आजीने अनाऊन्स केलेलं असतं की प्रतिमाची मुलगी तन्वी आणि आमच्या प्रतापचा मुलगा अर्जुन या दोघांचं मोठेपणी लग्न व्हावं अशी इच्छा खरं तर पूर्ण आजीने व्यक्त केलेली असते. तेव्हा आता पूर्ण आजींना खूप आनंद झालेला असतो. घरातील सर्वांना हा पूर्ण आजीचा निर्णय मान्य असतो. नंतर पूर्ण आजींना जरा वेगळाच भास होतो. त्यामध्ये प्रतिमा आता पूर्ण आजींकडे जाब विचारायला आलेली असते की माझी तन्वी एवढी गोड असून तू तिला ॲक्सेप्ट का करत नाहीस? ती किती दुःखी आहे, तू जर तिला मनापासून ॲक्सेप्ट केलं तर सगळं काही सुरळीत होऊ शकतं, म्हणजेच सुभेदारांच्या घरात एक आनंद येऊ शकतो. खरं तर प्रतिमा तिच्या सख्या मुलीबद्दल म्हणजे सायलीबद्दल बोलत असते, परंतु पूर्ण आजींना तन्वी म्हणजे प्रियाच वाटते. तर आता जेव्हा त्या झोपेतून उठतात तेव्हा त्यांना समोर प्रतिमा देखील दिसत नाही. इकडे तिकडे प्रतिमाला पाहतात, परंतु ती कुठेही त्यांना दिसत नाही. आता त्या खूप बेचैन होतात. तर आता दुसरीकडे सायली झोपेतून उठते. अर्जुन आता तेथे नसतो. तेव्हा ती म्हणते, बापरे, अर्जुन सर उठले सुद्धा, त्यांना लवकर ऑफिसला जायचं होतं की काय माहीत. आणि जेव्हापासून माझ्यावर हल्ला झालाय, मला डिस्चार्ज दिलाय, पासून मी खूप उशिरा उठते, मला तर काही सुचत पण नाही. असं म्हणून ती पटपट आता अंथरूण काढत असते. तेवढ्यातच अर्जुन आता आंघोळ करून बाहेर येतो. तेव्हा सायली आता त्याला म्हणते, तुम्हाला लवकर ऑफिसला जायचंय का? तुमचं नक्की काय काम आहे? तुम्ही कोर्टात जाताय की ऑफिसला? मी तुमच्यासाठी
पटकन आता नाश्ता करते, मग तुम्ही खाऊन जा हां. आता सायली नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर भरभर बोलत असते, पण अर्जुन तिच्याबरोबर एक शब्द देखील बोलत नाही. ते पाहून सायली विचारात पडते, नक्की काय झाले अर्जुन सरांना, ते माझ्याबरोबर असं का बोलत नसतील. हाच विचार ती करत असताना अर्जुन तेथून फाईल घेतो आणि जाणार असतो. सायली पटकन त्याला अडवत म्हणते, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते हां, हे स्टडीत चालला आहात का. तरीही अर्जुन तिच्याबरोबर काही बोलत नाही. तर आता मनातल्या मनात सायली पुन्हा विचार करू लागते, मी असं काही बोलली आहे का अर्जुन सरांच्या मनाला लागेल असं. रात्री तर आता सायलीला सगळं काही आठवत असतं की मी खर्चाबद्दल बोलले म्हणून तर अर्जुन सरांना राग आला नसेल. तर आता अर्जुन हा गार्डनमध्ये बाहेर उभा असतो. तेवढ्यातच चैतन्य काही फाईल घेऊन तेथे येतो आणि चैतन्य गडकरी तुमच्या सेवेसाठी हजर आहे असं तो अर्जुनला टोमणा मारत म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला नॉर्मल बोलता येत नाही का. तर आता चैतन्य म्हणतो, कसं बोलणार मी नॉर्मल, तू कामाच्या बाबतीत असं सिरियस बोलतो ना म्हणून मी तुला असं बोललो. आणि काय रे, आजकाल तू सगळ्या क्लायंट मीटिंग ऑनलाईन करतोस, सगळं काही ऑनलाईन चाललंय, घरी बसून काम करतोस, ऑफिसला कोण येणार मग. अर्जुन म्हणतो, मी जर बाहेर पडलो तर मिसेस सायली लगेच मार्केटमध्ये जातील. जोपर्यंत तो हल्लेखोर सापडत नाही, तो मोकट सुटला आहे, तोपर्यंत मी रिस्क घेऊ शकत नाही. मिसेस सायलींना एकटं पाठवू शकत नाही. पण मी जर बाहेर पडलो ना, त्यांचा घरात पाय राहणारच नाही. चैतन्य म्हणतो, बरोबर आहे, सायलीची काळजी घेणं ही तुझी पहिली प्रायोरिटी आहे. आजकाल ते जास्तच हुशार झाले आहेत असं अर्जुन म्हणतो. त्यावरती चैतन्य विचारतो, काय झालं. आता अर्जुन सगळं खर्चाबद्दल चैतन्याला सांगतो की मी काय त्यांचा कोणीच लागत नाही का. त्या म्हणतायत की हप्त्याने मी तुमचे पैसे देऊन टाकणार, मी त्यांच्यासाठी नाही खर्च करणार, मग कुणासाठी. असं म्हणून अर्जुन हा जरा भडकतोच. तुमच्या दोघांचं नातं खरंच नवरा बायकोचं आहे का असं चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. तर चैतन्य म्हणतो, तुम्ही खोटे नवरा बायको आहात, कॉन्ट्रॅक्ट तू विसरलास का. अर्जुनला आता खूप मोठा धक्काच बसतो. इकडे सायली रूम आवरत असते तेव्हा तिला समजतं अर्जुनने इथे डायरी ठेवली आणि त्यामध्ये त्याचा अक्षर आहे. तेव्हा ती डायरी वाचू लागते. त्या डायरीमध्ये अर्जुनने असं लिहिलेलं असतं की तुम्ही खर्च एकदम परफेक्ट लिहून ठेवलाय, परंतु आपण आता सगळ्याच खर्चाचा विचार करूयात. कडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, सायली पैसे देतीये तर घेऊन टाक, कारण तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नको. तेव्हा अर्जुन पुन्हा विषय टाळतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हा तू विषय टाळशील, परंतु जेव्हा स्वतःलाच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तेव्हा तू काय सांगणार हा विचार कर, असं म्हणून तो तेथून जातो. तर इकडे अर्जुनने त्या डायरीत लिहिलेलं असतं की मिसेस सायली, तुम्ही माझ्या घरच्यांसाठी खूप काही करताय, त्याचबरोबर तुम्ही अश्विनला भाऊ मानलं, माझी बहीण अस्मिता तुम्हाला खूप काही बोलते, तरीही तुम्ही तिला प्रत्युत्तर कधीच करत नाही. माझ्या मम्माच्या चेहऱ्यावर फक्त हसू तुमच्यामुळे आले. आणि त्याचबरोबर पूर्णा आजींचा बड्डे सेलिब्रेट करणं, रविराज किल्लेदारसारख्या माणसाला त्या बड्डेला बोलवणं आणि खूप काही गोष्टी, माझ्या डॅडाचा राग सहन करणं, तरीही त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची मुलगी बनून सगळं काही काम करणं आणि चैतन्याची वहिनी होणं, विमलाला घरातील स्थान देणं, हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झाले. आणि तुम्ही म्हणताय की माझ्यावर झालेला सगळा खर्च देते म्हणून तुम्ही घरातील सर्वांना आपलेसं करून घेतलं आहे. माझी रोजची कामं करताय त्याचा किती खर्च होतोय हे पण त्यामध्ये लिहा ना. तेव्हा आता सायलीला खूप वाईट वाटतं. सायली आता म्हणते, सरांचं बरोबर आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रुसलेल्या अर्जुनला मनवण्यासाठी सायली जाते आणि म्हणते, काही खर्चाचं मोल करायचंच नसतं, हे मला कळून चुकलंय सर. तर आता दुसरीकडे पूर्णाजी म्हणतात, माझ्या अर्जुनला ह्या सायलीमुळे धोका आहे. तर आता सायलीला खूप टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.